गुड इव्हनिंग फ्रेंड्स. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये इंट्रोडक्शन मध्ये आपण बघितलं होतो व्हॉट इज बुक किपिंग. ओके, तिथून आपण फर्स्ट लेक्चर मध्ये टाइप्स ऑफ अकाउंट्स पर्यंत आलो होतो. विचार दे, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड देन नॉमिनल अकाउंट. ते प्रोसेस मी परत एकदा रिपीट करत नाही, बट इम्पॉर्टंट काय होतं, टाइप्स ऑफ अकाउंट्स कुठले आहेत? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड देन नॉमिनल अकाउंट. आणि त्याचे काही एक्झाम्पल बघितलं होतं. तुम्ही आठवण ठेवण्यासाठी पर्सनल अकाउंट, व्यक्ती पर्सनल अकाउंट असं लक्षात ठेवा. बट ओनली इंडिव्हिज्युअल्स येतात का पर्सनल अकाउंट मध्ये? नो, ओनली इंडिव्हिज्युअल्स येत नाहीत. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर इंडिव्हिज्युअल्स येणार, फर्म्स पण येणार, कंपनीज पण येणार, लोकल बॉडीज, इन्स्टिट्यूशन्स पण येणार. असं भरपूर एक्झाम्पल्स आपण बघितलं होतं. आठवतंय का? एक्सेट्रा लिहितो मी इथे शेवटी. इंडिव्हिज्युअल फर्म्स, इथं बँक्स पण, बँक्स इम्पॉर्टंट आहे. इंडिव्हिज्युअल्स, फर्म्स, कंपनीज, लोकल बॉडीज, इन्स्टिट्यूशन्स, बँक्स, हे सगळे पर्सनल अकाउंट आहेत. ओके, आता तुम्ही ऑब्झर्व करताना, म्हणजे कुठेही निघालात, घराच्या बाहेर कुठं जायचं असेल, काही आणत असताना तुम्ही ऑब्झर्व करायचं. समजा फर्मचं एक बोर्ड दिसतंय, मेसर्स रोहित ट्रेडर्स वगैरे, और मेसर्स बिंगी ट्रेडर्स. मग तुम्हाला कळायला पाहिजे ते फर्म आहे, फर्म हे पर्सनल अकाउंट आहे, असं तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं आहे. आता थोडंसं अकाउंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही विचार करायचा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला हेल्प होणार आहे सब्जेक्ट मध्ये पण. असं काही पर्सनल अकाउंटचे एक्झाम्पल बघितलं. देन रिअल अकाउंट्स, वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी, सगळे रिअल अकाउंट आहेत. जसं एक्झाम्पल बघितलं आपण, बिल्डिंग, मशिनरी, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोटर बाईक, कार, असं भरपूर एक्झाम्पल्स आपण रिअल अकाउंटचे पण बघितलेले आहेत. देन कम्स नॉमिनल अकाउंट. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स आर नॉमिनल अकाउंट्स. थिंक फ्रॉम पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस, बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करायचा आहे तुम्हाला. जसं सॅलरी, बिझनेससाठी एक्सपेन्स आहे, मग नॉमिनल अकाउंट मध्ये जाणार. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऍडव्हर्टाइजमेंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर ऍडव्हर्टाइजमेंट नंतर आपण काय बघितलं होतो? रेंट, इन्शुरन्स प्रीमियम, असं भरपूर एक्झाम्पल बघितलं. कॅरेज, वेजेस, असं भरपूर एक्झाम्पल्स आहेत. तेवढे लिमिटेड पण नाही येते, ते सोडून पण काही एक्झाम्पल्स असणार आहेत. ओके, आपण लिमिटेड एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. देन कम्स लॉसेस, लॉस बाय फायर अँड लॉस बाय थेफ्ट, दे आर नॉमिनल अकाउंट. आग लागल्यानंतर लॉस होणार आहे, मग एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स आपण कुठे घेतो? नॉमिनल अकाउंट मध्ये, ते पण नॉमिनल अकाउंट. देन काही इन्कम बघितलो, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, हे सगळे इन्कम्स आहेत, ते पण नॉमिनल अकाउंटच्या अंडर येणार आहेत. अँड गेन्स हे नंतर बघणार असं मी सांगितलं होतं. ओके, देन कम्स इम्पॉर्टंट पार्ट, रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. आय होप सगळ्यांनी हे लिहिलेलं आहे. मला येस ऑर नो मध्ये प्लीज एकदा सांगायचंय. आय होप यू हॅव रिटन दिस. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, काही जणांना काय म्हणतात, गोल्डन रूल्स, गोल्डन रूल्स पण म्हणतात. त्याला तुम्ही काय म्हणता, कुठले रूल्स म्हणता, हे इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट काय, रूल्स इम्पॉर्टंट आहेत. व्हॉट आर दे? फॉर पर्सनल अकाउंट, माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचंय. आय नो तुमचं सगळ्यांचं आवाज मला येत नाहीये, म्यूट आहे, बट हे प्रोसेस आहे, अकाउंट मध्ये असंच असतंय. ओके, हे लाईव्ह आहे समजा लेक्चर, म्हणजे लाईव्ह तुम्ही माझ्या समोर आहे असं समजायचं, माझ्यासोबत तुम्ही पण म्हणायचंय फॉर 2 or 3 टाइम्स. ओके, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर म्हणजे काय हो, मराठीमध्ये स्पेसिफिकली सांगायचं झालं तर घेणारी व्यक्ती, ज्याने रिसिव्ह करत आहे त्याला काय करायचंय? डेबिट करायचंय रिसिव्हरला. क्रेडिट द गिव्हर, ज्याने देणारी व्यक्ती आहे, हु इज गिव्हर, क्रेडिट हिम, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर.
एक्झाम्पल्स घेऊन बघायचं का आपण? डेबिट अँड क्रेडिट काय द्यायचं नक्की हे एक्झाम्पल घेऊन आपण बघू. ओके, क्विकली. येस, कॅश पेड टू सचिन ₹2000. कॅश पेड टू सचिन ₹2000. आता हे एक्झाम्पल मध्ये आपण म्हणजे पर्सनल अकाउंटचं डेबिट और क्रेडिट बघण्याआधी मी एक प्रोसेस सांगतो तुम्हाला. अकाउंट मध्ये डेबिट क्रेडिट ठरवण्यासाठी थ्री स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे. किती? 3 स्टेप्स. 3 स्टेप्स काय सर? 2 अकाउंट्स. फार इम्पॉर्टंट आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट. देन टाइप ऑफ अकाउंट. 2 अकाउंट्स मी एक्सप्लेन करतो, वेट करा. ते 2 अकाउंट्स नंतर तुम्हाला काय करायचं? टाइप ऑफ अकाउंट. टाइप ऑफ अकाउंट म्हणजे काय? पर्सनल और रिअल और नॉमिनल, 3च आहेत. पर्सनल, रिअल और नॉमिनल. इथं लिहायचं ते. देन डेबिट और क्रेडिट. त्या अकाउंटला काय द्यायचं हे इथं ठरवायचं आपल्याला. हे प्रोसेस आपल्याला फॉलो करायचंय. आणि मी तुम्हाला सांगतो, दिस इज बेस. हे जर तुम्ही परफेक्टली कळालं तुम्हाला, मी भरपूर एक्झाम्पल घेणार आहे. 1, 2 और 10 पण नाही, मी त्याच्यापेक्षा फार जास्त एक्झाम्पल घेणार आहे. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन, रेग्युलॅरिटी फार इम्पॉर्टंट आहे. ओके, एव्हरी एक्झाम्पल इज इम्पॉर्टंट. तुम्ही प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये, प्रत्येक लेक्चर मध्ये भरपूर काही नवीन शिकणार आहे. ओके, आता या एक्झाम्पल मध्ये 2 अकाउंट्स कुठले आहेत? 2 अकाउंट्स कुठले आहेत हे कसं बघायचं बघा. कॅश पेड टू सचिन ₹2000. ह्याला फील करायचं झालं तर तुम्ही काय केलेलं आहे? सचिनला तुम्ही ₹2000 दिलात. तुम्ही काय दिला? तो ₹2000 म्हणजे काय दिलात? कॅश दिलात. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. हे कॅश तुम्ही कोणाला दिलात? यस, एनीवन? हे ₹2000 मला सांगायचं, तुम्ही कोणाला दिला तो? मला सगळ्यांनी सांगायचंय. कॅश दिलो. फर्स्ट अकाउंट कॅश अकाउंट. सेकंड अकाउंट सचिनला कॅश दिलो. सचिन्स अकाउंट. सेकंड अकाउंट इज सचिन्स अकाउंट. सर प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये असं असणार आहे का? नो. ओके, बाय द टाइम तुम्हाला प्रोसेस कळणार आहे 2 अकाउंट्स कुठले असणार आहेत. डू नॉट वरी, भरपूर एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. 2 अकाउंट झाले. कॅश पेड टू सचिन ₹2000. 2 अकाउंट्स आपण बघितलो. कॅश पे केल्यामुळे कॅश अकाउंट, सचिनला पे केलो त्यामुळे सचिन्स अकाउंट. कॅश अकाउंट कुठला अकाउंट आहे मला सांगायचं? कॅश अकाउंट. आठवतंय का बघा? कॅश अकाउंट. कॅश हे कुठला अकाउंट आहे? वस्तू थिंग्स मध्ये घेतलो होतो आपण. वस्तू थिंग्स प्रॉपर्टी रिअल अकाउंट मध्ये. आठवतंय का? कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. सचिन तर व्यक्ती पर्सन असणार आहे. सचिन हे कोणतर व्यक्ती इंडिव्हिज्युअल असणार आहे ना, हो पर्सन असणार आहे इंडिव्हिज्युअल. मग ते कुठं जाणार? पर्सनल, रिअल और नॉमिनल? पर्सनल अकाउंट. तुम्हाला आन्सर द्यायला टफ होत असेल तर तुम्ही PR और EN असा आन्सर देऊ शकता. पर्सनल साठी P, रिअल साठी R अँड देन नॉमिनल साठी N असा आन्सर द्या. मी विचारल्यानंतर थोडं इझी जाईल तुम्हाला. प्लीज लिहायचं नाहीये, वेट करा, लिहू नका प्लीज. सचिन पर्सनल अकाउंट. आता आपण सध्या पर्सनल अकाउंट बघतोय. मग मी काय करतो? हे कॅश अकाउंटला ना सध्या नको. कॅश अकाउंट आपण सध्या कॅश अकाउंट बघत नाही. हे रिअल अकाउंटच्या वेळेस बघू आपण. आपल्याला गडबड नाहीये. आता मला डेबिट और क्रेडिट पाहिजे, बट ओनली पर्सनल अकाउंटचं. ओके, डेबिट और क्रेडिट पाहिजे बट ओनली पर्सनल अकाउंट. सचिन्स अकाउंट इज पर्सनल अकाउंट. मग आपल्याला रूल बघायचं, डेबिट द्यायचं का क्रेडिट द्यायचं सचिन्स अकाउंटला, यासाठी रूल बघायचं. रूल काय? माझ्यासोबत सगळ्यांनी रिपीट करायचंय. पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता आपल्या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश पेड टू सचिन 2000 म्हणजे सचिनला तुम्ही ₹2000 कॅश दिलात, पे केलात. मग सचिन काय करणार? ते ₹2000 रिसिव्ह करणार. तुम्ही पे केलात सचिनला म्हणजे सचिन काय करणार? रिसिव्ह करणार.
सचिन काय करणार, रिसिव्ह करणार. सचिन इज रिसिव्हर. सचिन इज रिसिव्हर अँड वी डेबिट द रिसिव्हर. सो सचिन्स अकाउंटला काय करायचंय, डेबिट. Cash paid to Sachin rupees 2000. You have paid rupees 2000 to Sachin. You have paid to Sachin. सचिनला तुम्ही पे केलात, सचिन रिसिव्ह केलेले आहेत. सचिन रिसिव्हर आहेत. पर्सनल अकाउंट सुरू, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर असल्यामुळे डेबिट करायचंय सचिन्स अकाउंटला. सध्या आपण फक्त पर्सनल अकाउंट बघतोय. अजून एक सिंपल एक्झाम्पल मी घेतो. आता तुम्ही मला हेल्प करायचा. कॅश रिसिव्ड फ्रॉम गोपाल रुपीज 5000. कॅश रिसिव्ड फ्रॉम गोपाल रुपीज 5000. तुम्ही लिहू नका, फक्त मला आन्सर द्या. कॅश रिसिव्ड फ्रॉम गोपाल रुपीज 5000. प्रोसेस सेम आहे. 2 अकाउंट्स, देन टाइप ऑफ अकाउंट, देन डेबिट और क्रेडिट. 2 अकाउंट्स काय येणार हो, कॅश रिसिव्ह केलो आपण. काय रिसिव्ह केलो, कॅश. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. आपण कॅश रिसिव्ह केलो कोणाकडून, गोपाल यांच्याकडून रिसिव्ह केलो. मग सेकंड अकाउंट हे गोपाल्स अकाउंट. व्हेरी गुड. काही जण आन्सर देतात, व्हेरी गुड. तुम्ही ट्राय करा आन्सर देण्याचं. 2 अकाउंट्स, कॅश अकाउंट अँड गोपाल्स अकाउंट. मला सगळ्यांनी सांगायचं कॅश अकाउंट कुठला अकाउंट आहे, पर्सनल, रिअल और नॉमिनल. तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. करेक्ट आन्सर द्यायलाच पाहिजे असं काय नाहीये. कॅश अकाउंट कुठला अकाउंट आहे. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळे म्हणतात रिअल अकाउंट, मी पण लिहितो रिअल अकाउंट. व्हेरी गुड सर, कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. देन गोपाल्स अकाउंट. तुम्हाला काय वाटतंय, गोपाल पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे और नॉमिनल अकाउंट. व्हेरी गुड. सगळे म्हणतात पर्सनल अकाउंट आहे. गोपाल हे इंडिव्हिज्युअल आहेत, पर्सनल अकाउंट आहे. व्हेरी गुड, हे पर्सनल अकाउंट आहे. सध्या आपण काय बघतोय, सध्या आपण बघतोय पर्सनल अकाउंट. मग रिअल अकाउंट मी काय करतो, ह्याला बॉक्स करतो. हे नंतर बघू, हे आता नको. आता गोपालचं बघा, त्याला डेबिट द्यायचं का क्रेडिट हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. ओके, देन पर्सनल अकाउंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. मग पर्सनल अकाउंटचं रूल आपल्याला माहित आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता बघायचंय कॅश रिसिव्ड फ्रॉम गोपाल रुपीज 5000. आपण कॅश रिसिव्ह केलो गोपाल यांच्याकडून, बरोबर आहे का. गोपालने आपल्याला काय केलेले, 5000 रुपीज दिलेले आहेत. गोपाल इज गिव्हर, ते देणारी व्यक्ती आहे. गोपाल यांच्याकडून 5000 रुपये मिळाले. कॅश रिसिव्ड फ्रॉम गोपाल रुपीज 5000. देन गोपाल इज गिव्हर, देणारी व्यक्ती आहे. गोपाल इज गिव्हर, मग गोपाल्स अकाउंटला विच इज अ पर्सनल अकाउंट, पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. मग तुम्ही गिव्हर आहे म्हणलात तर काय द्यावं लागेल त्याला, क्रेडिट. मग गोपाल्स अकाउंटला काय करायचंय, क्रेडिट. गोपाल्स अकाउंटला काय करायचंय, क्रेडिट. ऍज सिम्पल ऍज दॅट. फार सिम्पल एक्झाम्पल घेतलेले आहेत मी, अजून भरपूर एक्झाम्पल घेणार आहेत. हे बेसिक एक्झाम्पल मला घ्यायचे होते. हे लिहून घेऊ नका प्लीज. इथपर्यंत समजलंय का नाही मला येस और नो मध्ये सांगायचंय. 100% मी विचारत पण नाही, 80% और 70% एवढं जरी समजलं असेल तर फार चांगलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आपण काय करू, पर्सनल अकाउंटचे आपण एक्झाम्पल बघणार आहे. भरपूर ट्रान्झॅक्शन आपण नंतर बघणार आहे, तेव्हा पर्सनल अकाउंट परत रिपीट होणार आहे, भरपूर वेळा होणार आहे, त्याची काळजी करू नका. आता रिअल अकाउंट बघू आपण. रिअल अकाउंट काय म्हणते, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. तुम्ही हे रीड करताना तुम्हाला थोडं ऑड वाटलं असेल. डेबिट व्हॉट कम्स इन, जे येतंय त्याला डेबिट, अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे जातंय त्याला क्रेडिट. हे काय म्हणताय सर तुम्ही, हे असं रूल असतंय का. ओके, तुम्ही जेवढं रीड करताय तेवढं नाहीये तिथं, अजून काहीतरी आहे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. हे रूल सांगताना एवढंच सांगतात ते, पण त्याच्यामध्ये हिडन काय, डेबिट व्हॉट कम्स इन, जे येत आहे त्याला डेबिट, म्हणजे जे कुठे येत आहे तुमच्याकडे नाही, बिझनेस मध्ये जे येणार आहे त्याला डेबिट. आपण कोणाचं रेकॉर्ड किपिंग करतोय, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी कोणाचं चालू आहे,
अकाउंटिंग किंवा बुक किपिंग हे कोणाचं चालू आहे? बिझनेसचं. बिझनेसमध्ये जे येणार आहे त्याला काय द्यायचं? डेबिट. हे कुठलं? रिअल अकाउंटला रिअल अकाउंट आहे. जर रिअल अकाउंट असेल तर डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस. इन बिझनेस मध्ये येत आहे तर डेबिट द्यायचं. अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे जात आहे त्याला डेबिट म्हणजे कुठं जात आहे? बिझनेस मधून जे जाणार आहे त्याला आपण काय करतो? क्रेडिट देतो. आय होप तुम्हाला हे कळालेलं आहे. मीनिंग जेवढं तिथं आहे डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट, एवढंच जर तुम्ही रीड केला तर काही समजणार नाहीये. इम्पॉर्टंट काय? बिझनेस मध्ये जे येणार आहे त्याला डेबिट, बिझनेस मधून जे जाणार आहे त्याला क्रेडिट. मग सर एक्झाम्पल सांगा ना सर ह्याचे पण पर्सनल सर. इथं सेम एक्झाम्पल घेऊ आपण. सर सेम एक्झाम्पल का? इथं बघा कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे ना. फर्स्ट मध्ये कॅश पेड टू सचिन मध्ये, कॅश पेड टू सचिन ₹2000 जे होतं त्याच्यामध्ये काय हो? कॅश अकाउंट आहे ना. टू अकाउंट काय येणार? कॅश पे केलो कॅश अकाउंट, देन सचिनला पे केलो सचिनचं अकाउंट. सचिन तर पर्सनल अकाउंट आहे ते आपण बघितलेलं आहे. ओके, आता मी ते रिपीट करत नाही. आता कॅश अकाउंटवर आपण फोकस करू. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. डेबिट और क्रेडिट ठरवायचं आहे मला. मला इथं जर डेबिट और क्रेडिट ठरवायचं असेल ना, रूल माहित असायला पाहिजे. रूल काय हो? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश पेड टू सचिन ₹2000. आपण काय केलंय? आपण म्हणजे बिझनेस आहे इथं. कॅश पेड टू सचिन म्हणजे सचिनला ₹2000 दिलो. मग बिझनेस मधून कॅश जाणार आहे का बिझनेस मध्ये कॅश येत आहे हे बघायचं. डेबिट व्हॉट कम्स इन. जर बिझनेस मध्ये कॅश येणार असेल तर त्याला डेबिट द्यायचं. बिझनेस मधून कॅश जात असेल तर त्याला काय द्यायचं? क्रेडिट. आता तुम्ही सांगायचं, आता मी तर सांगणारच नाहीये, फार इझी आहे. सचिनला तुम्ही ₹2000 पे केलात. मग इन और आउट असं सांगा मला. जर बिझनेस मध्ये कॅश येत असेल तर इन म्हणा, बिझनेस मधून कॅश जात असेल तर आउट म्हणायचंय. सचिनला तुम्ही कॅश पे केला ₹2000. बिझनेस मध्ये कॅश येणार आहे का बिझनेस मधून कॅश जाणार आहे? व्हेरी गुड. सगळेजण आउट म्हणतात. व्हेरी गुड. तुम्ही सचिनला पे केला ₹2000 तर तुम्ही कॅश दिलात ना. बिझनेस मधून कॅश जाणार. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता गोज आउट म्हणलात ना तुम्ही, बिझनेस मधून जात आहे. जे जात आहे त्याला काय करायचं? क्रेडिट. सो कॅश अकाउंटला क्रेडिट. सर अजून एक एक्झाम्पल सांगा सर. इथं खालीच आहे ना. कॅश रिसिव्ड फ्रॉम गोपाल ₹5000. आता इथं पण टू अकाउंट काय येणार? कॅश रिसिव्ड म्हणजे कॅश अकाउंट आणि गोपाल कडून रिसिव्ड आहे गोपालचं अकाउंट. गोपाल पर्सनल आहे ते बघितलेलं आहे. आता कॅश अकाउंट बघा. कॅश इज रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश रिसिव्ड फ्रॉम गोपाल आहे ₹5000 म्हणजे बिझनेस मध्ये कॅश येत आहे और बिझनेस मधून कॅश जात आहे. इन और आउट तुम्ही सांगायचंय. येत असेल तर डेबिट, जे येत आहे त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. सिंपल रूल आहे रिअल अकाउंट. व्हेरी गुड. सगळे म्हणतात सर इन. बिझनेस मध्ये कॅश येतात. गोपालकडून आपल्याला 5000 मिळाले म्हणजे आपण रिसिव्ह करतोय ना. आपण म्हणजे बिझनेस आहे इथं. आपण म्हणजे इथं बिझनेस आहे. एक्झाम्पल मध्ये कॅश रिसिव्ड फ्रॉम गोपाल म्हणजे बिझनेस मध्ये कॅश येत आहे. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येत आहे त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. आता इथं कॅश मिळत आहे म्हणजे कॅश बिझनेस मध्ये येत आहे. मग याला काय द्यायचं? डेबिट. कॅश अकाउंटला डेबिट. सर पर्सनल अकाउंट पण थोडं थोडं समजलं सर. रिअल अकाउंट पण थोडं थोडं समजलेलं आहे असं वाटतंय सर आम्हाला. ओके, आणि 100% समजलं असं म्हणायचं नाही प्लीज मला, कारण मी अजून 100% सांगितलेलंच नाहीये ना. आता तर 2 एक्झाम्पल झालेत. एवढंच अकाउंट नाहीये, फार जास्त आहे. ओके, तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. ओके, तर आता आपण कुठे जाणार आहे? नॉमिनल अकाउंट. सगळ्यांनी नॉमिनल अकाउंटचा रूल माझ्यासोबत एकदा म्हणायचंय. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. जोरात म्हणायचा सगळ्यांनी, जोरात. परत एकदा. काही जण म्हणत नाहीयेत, काही जण अजिबात म्हणत नाहीयेत. जोरात म्हणायचंय.
डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. इम्पॉर्टंट काय, एक्झाम्पल लिहिण्याच्या आधीच बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करायचा आहे. ओके, येस. फर्स्ट वन, पेड सॅलरी रुपीज 12,000. पेड सॅलरी रुपीज 12,000. येस, 12,000 ऍज अ सॅलरी तुम्ही पे केलात. तुम्ही 12,000 पे केलात म्हणजे तुम्ही काय दिला तो, तर काय देणार सर, कॅशच देणार. मग फर्स्ट अकाउंट काय, कॅश अकाउंट. सर सॅलरी पे केला 12,000 म्हणजे कॅशच देणार, मग फर्स्ट अकाउंट कॅश अकाउंट हे कळालेलं आहे सर. सेकंड अकाउंट बघा, सेकंड अकाउंट तुम्ही 12,000 कशासाठी पे केलात, सॅलरी दिलात ना. 12,000 तुम्ही पे केलात, तुम्ही कशासाठी दिलात, सॅलरी म्हणून दिलेला आहे. म्हणून सेकंड अकाउंट सॅलरी अकाउंट. सेकंड अकाउंट इज सॅलरी अकाउंट. पेड सॅलरी रुपीज 12,000 म्हणजे पगार म्हणून, पगार म्हणतो आपण मराठीमध्ये सॅलरीला. सॅलरी म्हणून आपण 12,000 पे केलेले. 12,000 दिलं म्हणजे काय दिलो, कॅश. कॅश इज रिअल अकाउंट. सर हेच एक्झाम्पल घेताय सर तुम्ही, कॅश अकाउंट रिअल अकाउंट, बाकी नाही आहेत का, आहेत, येतील, टेन्शन घेऊ नका. मला इम्पॉर्टंट काय, सॅलरी अकाउंट कुठला अकाउंट आहे ते सांगायचं. येस, सॅलरी अकाउंट हे कुठला अकाउंट आहे, येस, पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल. सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. व्हेरी गुड. सगळेजण म्हणतात नॉमिनल अकाउंट. सर तुम्ही का नॉमिनल अकाउंट म्हणलात सर, सिंपल आहे. विचार करा, सॅलरी तुम्ही पे केलात, बिझनेसच्या अँगलने विचार केलात तर हे एक्सपेन्स आहे, खर्च आहे. खर्च, नुकसान, उत्पन्न, नफा, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. खर्च, नुकसान, उत्पन्न, नफा असेल किंवा एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स असेल तर ते नॉमिनल अकाउंट असणार आहे. आता हे सॅलरी माझं एक्सपेन्स आहे, त्यामुळे नॉमिनल अकाउंट. आता डेबिट ऑर क्रेडिट ठरवायचंय, मी रिअल अकाउंट कडे जात नाही, मला आता नॉमिनल अकाउंट बघायचंय. डेबिट ऑर क्रेडिट, नॉमिनल अकाउंट, येस. ते ठरवण्यासाठी मला रूल माहित पाहिजे आधी. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता मला सांगायचंय आपल्यासाठी म्हणजे बिझनेससाठी एक्सपेन्स आहे, सॅलरी हे एक्सपेन्स आहे, लॉस आहे, इन्कम आहे और गेन आहे. तुम्हाला काय वाटतं ते सांगा, एक्सपेन्स, लॉस, इन्कम और गेन. तुम्ही सॅलरी पे करताय 12,000, तुमच्यासाठी सॅलरी हे एक्सपेन्स आहे, लॉस आहे, इन्कम आहे और गेन आहे. सर एक्सपेन्स आहे ना सर, आम्ही पे केलो ना सर म्हणून एक्सपेन्स आहे. व्हेरी गुड. मग रीड करा रूल परत एकदा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता तुम्ही म्हणलात एक्सपेन्स आहे, मग काय करायचं, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणलेलं आहे क्लिअरली. मग आपण काय करणार, सॅलरी अकाउंटला डेबिट, सॅलरी अकाउंटला डेबिट. सर अजून एक एक्झाम्पल घ्या ना सर, आम्ही सांगतो आता. आता तुम्ही सांगायचा, रिसिव्ड कमिशन रुपीज 3,000. येस. आता सगळं तुम्ही सांगणार आहे. टू अकाउंट्स कुठले येणार हो, टू अकाउंट्स. रिसिव्ड कमिशन 3,000 म्हणजे आपल्याला काय मिळाले, 3,000 मिळाले म्हणजे काय मिळाले, कॅश मिळाले. व्हेरी गुड. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. सेकंड, रिसिव्ड कमिशन रुपीज 2,000 सॉरी 3,000 मीन्स आपल्याला कॅश मिळाले, 3,000 मिळाले म्हणजे काय, कॅश मिळालेले. फर्स्ट अकाउंट इज कमिशन अकाउंट. कशाला मिळालंय, कमिशन म्हणून मिळालेलं आहे, असंच देत नाहीत कोण. सर आम्हाला मिळतंय ना पॉकेट मनी, हे आपलं नाही आहे, हे बिझनेसचं चालू आहे. कॅश मिळालेलं आहे 3,000 कॅश अकाउंट. सेकंड कमिशन म्हणून मिळालेलं आहे, सेकंड कमिशन अकाउंट. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, आपण सध्या हे बघत नाहीये.
कमिशन अकाउंट हे कुठला अकाउंट आहे? यस, एव्हरीवन प्लीज आन्सर. कमिशन अकाउंट. व्हेरी गुड. कमिशन अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. कमिशन मिळालेलं आहे हे काय हो? आपलं इन्कम आहे ना, उत्पन्न आहे माझं, इन्कम आहे. कमिशन मिळालेलं आहे, हे पे केलेलं नाही, हे मिळालेलं आहे, हे माझ्यासाठी इन्कम आहे, त्यामुळं नॉमिनल अकाउंट. मग आता ठरवायचं आहे डेबिट ऑर क्रेडिट. यासाठी काय माहित पाहिजे? रूल सिंपल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. येस, तुम्हीच सांगायचं डेबिट द्यायचा क्रेडिट, डायरेक्ट डेबिट ऑर क्रेडिटच सांगा तुम्ही. बघा, एक्सपेन्स आहे, लॉस आहे, इन्कम आहे ऑर गेन आहे. एक्सपेन्स ऑर लॉस असेल तर डेबिट, इन्कम ऑर गेन असेल तर क्रेडिट. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ते सांगा. व्हेरी गुड, सगळेजण म्हणतात क्रेडिट. अँड इट इज ऍब्सोल्युटली राईट. कमिशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. देन डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. कमिशन मिळालेलं हे इन्कम होतं. ओके, आपल्यासाठी इन्कम आहे म्हणजे काय करायचं? क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आय होप तुम्हाला बेसिक आयडिया मिळालेला आहे आपल्याला काय करायचंय. हे फार इम्पॉर्टंट आहे, तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. हे जर तुम्हाला कळत, आता मी एक्झाम्पल्स घेणार आहे काही, हे जर कळाले एक्झाम्पल्स, कमी एक्झाम्पल्स घेणार नाहीये कारण हे बेस आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, येस गोपाल, तुम्ही जे विचारताय नंतर कव्हर होईल, टेन्शन घेऊ नका. तुम्ही पुढचं विचारताय फार. येस, बेसिक आयडिया आलेला आहे का हो? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. थोडं पुढे जायचं का? थोडं पुढे जायचं का? काही एक्झाम्पल्स बघायची का आपण? म्हणजे जे मी म्हणत आहे आपण एक्झाम्पल्स बघणार आहे, ट्रान्झॅक्शन बघणार आहे, ते स्टार्ट करायचं का? येस, आता एक छोटस काम करायचंय तुम्हाला. हे तुमचं असं आता स्टार्टिंगला यायचा, मागं लिहू नका, आता नोटबुकच्या फर्स्ट पेजलाच. आता समजा तुमचं हे नोटबुक आहे. ओके, तर आता हे लेफ्ट साइडला एक पेज आहे अँड राईट साइडला एक आहे. सर असं का सांगताय सर? हे आम्हाला माहित आहे ना. इथं तुम्हाला रुलिंग करायचंय आता. ओके, रुलिंग कसं करायचंय मी नेक्स्ट पेजवर तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, असं रुलिंग करायचंय. लेफ्ट साइडच्या पेजवर हे दोन कॉलम येणार, सिरियल नंबर अँड ट्रान्झॅक्शन. राईट साइडच्या पेजवर 3 कॉलम्स येणार, 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट अँड डेबिट ऑर क्रेडिट. कळालं का? हे लेफ्ट साइडच्या पेजवर, हे बघा मी परत एकदा दाखवतो ते. लेफ्ट साइडच्या पेजवर सिरियल नंबर येणार, तुम्ही वरच लिहायचं हे असं, आणि इथं ट्रान्झॅक्शन्स एवढंच येणार, इथं तुम्हाला ट्रान्झॅक्शन लिहायचे. राईट साइडच्या पेजवर 3 कॉलम्स, 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट अँड देन डेबिट ऑर क्रेडिट. हे बेसिक आयडिया आलं का तुम्हाला कसं करायचंय? लेफ्ट अँड राईट साइड असं घ्या. पेज कसं घ्यायचं कळालं का? आता स्टार्टिंग पासून लिहायचं. तुम्ही नोटबुक घेऊन बसलेले असेल तर मागं लिहू नका. आता न्यू नोटबुक मध्ये तुम्ही स्टार्ट करायचं. हे तुमच्या नोटबुक मध्ये सिलेबस स्टार्ट झालेलं आहे तुमचं, म्हणजे ऑलरेडी स्टार्ट झालेलंच आहे, बट सुरुवातीला लिहायचं आहे. आता लेफ्ट हँड साइडला सिरियल नंबर अँड ट्रान्झॅक्शन, हे सिरियल नंबर करा, SR नंबर. ट्रान्झॅक्शन्स हे लेफ्ट साइडला. ओके, मी परत एकदा दाखवतो ऍरो करून. लेफ्ट साइड आणि बाकी 3 कॉलम्स हे राईट साइडच्या पेजवर. ओके, झाल्यानंतर सांगायचंय सध्यासाठी एक पेज करा, सिंगल पेज. ते कंटिन्यू होणार आहे कारण मी भरपूर ट्रान्झॅक्शन घेणार आहे. सध्यासाठी एक पेज, सिंगल पेज करा रुलिंग. ओके,
सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन्स हे लेफ्ट हँड साइडच्या पेजवर, राईट हँड साइडला 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट्स, डेबिट और क्रेडिट. कंप्लीट झालं असेल 1 पेजचं रुलिंग तर मला डन म्हणून सांगायचं आहे. व्हेरी गुड, भरपूर जणांचं झालेलं आहे. ज्यांचं झालेलं आहे त्यांनी काय करा, फर्स्ट सिरियल नंबर लिहायचा आहे तुम्ही, ओनली फर्स्ट. हा, गडबड करू नका प्लीज, ओनली फर्स्ट. ज्यांचं झालंय त्यांनी फर्स्ट ट्रान्झॅक्शन लिहायचं. प्लीज राईट इट डाऊन. फर्स्ट ट्रान्झॅक्शन. येस, कम्प्लीट झालंय का? तर असं लिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन फार मोठं आहे. हे बघा, तुम्हाला दिसतंय का? असं भरपूर ट्रान्झॅक्शन आपण घेणार आहे. बट हे आपण आज स्टार्ट करणार नाहीये. मला आज बेसिक आयडिया द्यायचं होतं. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करणार आहे. सो दिस इज इट फॉर टुडे. आजच्यासाठी आपण थोडंसं लवकर थांबतोय.